Hello students, today we will start with satellite communication. We know satellite is useful for long distance communication when we want to communicate from country to country, okay? When we want to communicate from one country to another country, when there is very long distance, the wired communication is not possible, then we use satellite communication. The satellite is launched in the space. There are two orbits in which satellite can revolve. First is circular orbit, second one is elliptical orbit. Okay, the circular orbit, when the satellite moves in circular orbit, that is known as geosynchronous satellite. There are many advantages of geosynchronous satellite and it has too much characteristics. Let's see the characteristics of geosynchronous satellite. Okay, this one is geosynchronous satellite, means satellite moves around the earth at a fixed distance and that distance is 35,600 kilometer. The exact distance is 35,860 kilometer from the earth. Then the satellite remains stationary from the earth. म्हणजे जेव्हा आपण पृथ्वीवरून बघणार तेव्हा आपला तो सॅटेलाईट जो आहे तो आपल्याला एका जागी स्थिर किंवा स्टेशनरी असल्यासारखं वाटणार. त्याचं कारण काय आहे तर let's see the characteristics. It is the satellite which appears to be fixed and stationary relative to the earth. It is located at distance 35,860 km from earth. It takes exactly 24 hours to complete one रोटेशन अराउंड द अर्थ. म्हणजे जशी अर्थ स्वतःभोवती फिरते तसाच तो सॅटेलाईट पण काय करतो, अर्थभोवती फिरतो. त्यामुळे तो जशी अर्थ फिरते, म्हणजे आता सपोज इथे या पॉईंटवरून आपण सॅटेलाईटला बघू शकतो. सो इथे हा सॅटेलाईट आहे, अर्थवरून इथे हा सॅटेलाईट दिसे. मग जशी अर्थ स्वतःभोवती फिरते तसा सॅटेलाईट पण फिरतो. अर्थ फिरते, सॅटेलाईट फिरतो, अर्थ फिरते. हा पॉईंट जेव्हा इथे येतो त्यावेळी सॅटेलाईट इथे असतो, हा पॉईंट इथे येतो तेव्हा सॅटेलाईट इथे येते, अशा प्रकारे. मग जशी अर्थ मूव्ह होते त्याप्रमाणे काय होतं तर सॅटेलाईट पण मूव्ह होतो. त्यामुळे तो सॅटेलाईट त्या पॉईंटवरून आपल्याला स्टेशनरी दिसतो. ओके, म्हणजे तो तेवढा एरिया जो आहे, जो काय अर्थचा एरिया तो कवर करतो आहे तोच एरिया तो कवर करणार आहे. ओके, सो दॅट्स वाय सच सॅटेलाईट इज नोन ॲज जिओसिंक्रोनस सॅटेलाईट. Now what are the uses of geosynchronous satellite? Geosynchronous satellite, it is used for continuous communication. जसं मी म्हटलं की एखाद्या पॉईंटवरून, अर्थवरून एखाद्या पॉईंटवरून आपण जर तो सॅटेलाईट बघितला तर जसजशी अर्थ मूव्ह होते तसतसा तो सॅटेलाईट पण मूव्ह होतो. त्यामुळे आपल्याला त्या पॉईंटला तो 24 तास कवर करत असतो अर्थवरील. त्यामुळे ते काय देतं आपल्याला, कंटिन्यूस कम्युनिकेशन देतं. इट इज ऑल्सो यूज फॉर टी व्ही कम्युनिकेशन, प्रायव्हेट टी व्ही चॅनल्स सच एज झी, स्टार, सोनी एक्सेट्रा. ओके, देन इट इज यूज फॉर GPS. GPS मीन्स ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. इट ऑल्सो युजेस सॅटेलाईट फॉर नॅव्हिगेशन पर्पज. GPS सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. अर्थवरचं कुठलंही लोकेशन ट्रेस करायचं असेल तर त्यासाठी GPS यूज केला जातो. सो GPS सिस्टीम पण आपण काय कशामुळे आपल्याला कळतं ते ट्रॅक होतं तर ते सॅटेलाईटमुळे कळतं. ओके, दुसरा यूज काय आहे, फॅक्स सिग्नल, इंटरनेट सर्व्हिसेस. इट इज ऑल्सो अवेलेबल बाय युजिंग कम्युनिकेशन सॅटेलाईट. नेक्स्ट यूज इज एज्युकेशनल पर्पज. Such satellite is also used to study volcanoes and earthquakes. ओके, सो पृथ्वीवर जे काय ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे अर्थक्वेक वगैरे, भूकंप येतो, व्होल्कॅनोज येतात, तर त्याचं आपल्याला सॅटेलाईटवरून कळतं. ओके, इट इज यूज फॉर सर्वायलन्स. इट ऑब्झर्व व्हॉट इज गोईंग ऑन द अर्थ. टेलिव्हिजन कॅमेरा टेक्स फोटोज, ग्राफ्स अँड सेंड देम टू द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर जे काय ॲक्टिव्हिटीज होतात ते आपल्याला कशावरून कळू शकतात तर सॅटेलाईटमुळे कळू शकतात. म्हणजे एखाद्या शत्रूकडून, एखाद्या कंट्रीमध्ये त्यांच्याकडून काय ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला त्या फोटोवरून कळू शकतात. इट इज ऑल्सो यूज फॉर मेट्रोलॉजिकल स्टडीज. इट कॅन मॉनिटर states of the earth resources such as land, forest, river, crops, sources of pollution, etc.
The satellite is also used as platform for various types of weapons such as laser beam, particle beam, which is used for defense purpose. Defense मध्ये पण सॅटेलाइटचा भरपूर यूज आहे. Now let's see block diagram of satellite communication or use of satellite as relay station. Okay, this is block diagram of satellite. This is earth, these are ground station. Sometimes 2 or 3 ground stations are required. See, basically satellite communication is used when the distance between transmitter and receiver is too long. It can be within countries, within states. Okay, when the distance is too long, then we use satellite communication. And the direct transmission between two stations may not be possible. The reason can be the uneven surface or sea. समुद्र जर असेल 2 टर्मिनलमध्ये आणि खूप जास्त अंतर असेल, then direct transmission and reception of signal is not possible. So in that case, what is done? The satellite transmission and reception is used. Now, how to use the satellite communication? See, these are 2 ground station. So here, this ground station, which is known as transmitter, it transmit the information, and the frequency which is used to transmit the signal is known as uplink signal or uplink frequency. ओके, आपल्याला माहिती आहे आपण काय करतो फॉर लॉंग डिस्टन्स जो इन्फॉर्मेशन सिग्नल आहे तो काय करतो आपण मॉड्युलेट करतो विथ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. इन केस ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन द कॅरियर फ्रिक्वेन्सी इज इन gigahertz. Okay, so the signal is transmitted with uplink frequency which is in gigahertz and the range is 6 to 14 gigahertz. 6 gigahertz to 14 gigahertz ह्या रेंजमध्ये फ्रिक्वेन्सी काय केली जाते, जो ओरिजिनल सिग्नल आहे तो ह्या फ्रिक्वेन्सीसोबत सेंड केला जातो. ओके, विच इज नोन ॲज अपलिंक सिग्नल, अपलिंक फ्रिक्वेन्सी. मग आता इथे काय असतो, तर इथे ट्रान्सपॉन्डर असतो. तर तो ट्रान्सपॉन्डर काय करतो, इट रिसिव्ज द सिग्नल. ओके, अँड वेन इट रिसिव्ज द सिग्नल फर्स्ट इट ॲम्प्लिफाईज द सिग्नल. म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ जर वीक झाली असेल तर त्या सिग्नलला तो आधी काय करतो, ॲम्प्लिफाय करतो अँड देन रिट्रान्समिट द सिग्नल विथ न्यू फ्रिक्वेन्सी विच इज नोन ॲज डाउनलिंक फ्रिक्वेन्सी. आता ह्या 2 फ्रिक्वेन्सीज मिक्स होऊ नये एकमेकांमध्ये म्हणून ते काय केलं जातं, दोन्हीमध्ये देर इज अ डिफरन्स ऑफ 2 gigahertz फ्रिक्वेन्सी. ओके, सो द डाउनलिंक फ्रिक्वेन्सी इज 4 gigahertz to 12 gigahertz. बघा दोन्हीमध्ये फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये 2 gigahertzचा डिफरन्स आहे. अपलिंक 6 आहे, डाउनलिंक 4 आहे. अपलिंक 14 असेल तर डाउनलिंक 12 आहे. ओके, देर इज अ डिफरन्स ऑफ 2 gigahertz. सो this frequency range 4 gigahertz to 12 gigahertz is known as downlink frequency. This is the use of satellite as a relay station, which is very simple. Now let's see the block diagram of satellite transponder. Now what is satellite transponder? It is a circuit which is used in the satellite. वर स्पेसमध्ये सॅटेलाईटमध्ये जे काय सर्किट यूज केलं जातं त्याला सॅटेलाईट ट्रान्सपॉन्डर असं म्हणतात. नाव लेट सी विच पार्ट्स आर यूज्ड इन द सॅटेलाईट ट्रान्सपॉन्डर. द फर्स्ट पार्ट इज रिसिविंग अँटिना, देन लो नॉईज ॲम्प्लिफायर विच ॲम्प्लिफाईज द सिग्नल, देन मिक्सर, local oscillator. These are necessary to convert the signal or to convert the uplink frequency into downlink frequency, then power amplifier, and then transmitting antenna. Okay, now let's see one by one. First, the signal that is sent from earth, that is received by this receiving antenna. Then the signal is sent to low noise amplifier. Low noise amplifier कशासाठी, because when signal travels from earth to satellite, various types of noises are added in the original signal. So to remove that signal, what we do, we use here low noise amplifier, जे काय करतं, नॉईजला रिजेक्ट करतं. Okay, so this is use of this amplifier. Then the signal first, which type of amplifier is used here? FET amplifier used, gas FET amplifier is used. FET amplifier स्पेशली स्पेसमध्ये वर्क करण्यासाठी डिझाईन केलेलं
असतं. ओके, नाऊ द सिग्नल इज देन गिवन टू द फ्रिक्वेन्सी ट्रान्सलेटर सर्किट. आपल्याला माहिती आहे की रिसिविंग सिग्नल ही काय असते, जर ती 6 GHz असेल तर ती आपल्याला 4मध्ये कन्वर्ट करायची आहे, ती 14 असेल तर ती 12मध्ये कन्वर्ट करायची आहे. सो फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर दिस फ्रिक्वेन्सी ट्रान्सलेटर सर्किट. सो हिअर the uplink frequency is converted into downlink frequency having 2 GHz डिफरन्स. दोन्ही फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स किती आहे, 2 GHzचा डिफरन्स आहे. पण ओरिजिनल सिग्नल याच्यामध्ये काय केलं जातं, मेंटेन ठेवलं जातं, त्याला कुठलाही हात लावला जात नाही. फक्त चेंज कुठली फ्रिक्वेन्सी होते, कॅरियर फ्रिक्वेन्सी चेंज होते. ओके, जी हायर फ्रिक्वेन्सी आहे कॅरियर फ्रिक्वेन्सी ती फक्त ह्याच्यामध्ये चेंज होते. सो here the local oscillator generates the signal whose frequency is 2 GHz. This signal is mixed with input signal and it produces new signal whose frequency is 2 GHz away from the input signal frequency. During mixing process original signal is retained as it is. Okay, now the output of mixer is then fed to the power amplifier. त्याची पॉवर काय केली जाते, सिग्नलची बूस्ट केली जाते. Now in this stage traveling tube type amplifier is used. Okay, the resulting output then given to the ट्रान्समिटिंग अँटेना. आता आपल्याकडे सिग्नल रेडी आहे, डाउनलिंक फ्रिक्वेन्सी सिग्नल, तो नंतर ट्रान्समिटिंग अँटेनाला दिला जातो अँड देन द सिग्नल इज सेंड बॅक टू द अर्थ. नाऊ antenna, in some cases same antenna is used for transmitting as well as receiving purpose, and in some cases two different antennas are used. Okay, now there are 3 types of transponder. हे जे ट्रान्सपॉन्डर आहेत त्याचे पण 3 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप काय आहे, तर सिंगल कन्वर्जन ट्रान्सपॉन्डर. सिंगल कन्वर्जनमध्ये काय असतं, इन दिस टाईप द सिंगल मिक्सर इज यूज्ड. देन डबल कन्वर्जन, इन दिस टाईप 2 different mixers are used for frequency conversion. And third type is regenerative type transponder. Regenerative मध्ये काय केलं जातं, फर्स्ट द रिसिव्ड सिग्नल इज डिमॉड्युलेटेड. दोन्ही सिग्नल काय केले जातात, ओरिजिनल सिग्नल आणि कॅरियर सिग्नल सेपरेट केले जातात, डिमॉड्युलेट केले जातात. अँड देन द सिग्नल इज मॉड्युलेटेड अँड देन ॲम्प्लिफाईड अँड देन सेंड बॅक टू द अर्थ. म्हणजे रिजनरेटिव्हमध्ये काय केलं जातं, सिग्नल सेपरेट केले जातात, नंतर सिग्नल जो 2 GHz डिफरन्सचा सिग्नल आहे, नंतर त्या सिग्नलसोबत काय केला जातो, तो इन्फॉर्मेशन सिग्नल पुन्हा मॉड्युलेट केला जातो आणि नंतर सेंड केला जातो. सो दिस इज ऑल अबाउट द सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर सर्किट. नाऊ लेट्स सी द नेटवर्किंग अँड टाईप्स ऑफ नेटवर्क्स. Okay, first of all, what is network? Network is an interconnection between 2 or more station that desire to communicate. म्हणजे जेव्हा 2 आणि 2पेक्षा जास्त टर्मिनलला एकमेकांसोबत कम्युनिकेशन करायचं आहे, मग त्यांना कम्युनिकेशन करण्यासाठी जे काय मीडियम यूज केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क असं म्हणतो. सो ईच स्टेशन इन कम्युनिकेशन लिंक इज नोन ॲज नोड. जे टर्मिनल कम्युनिकेट करतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, प्रत्येक स्टेशनला नोड असं म्हणतो. नाव लेट्स सी द टाईप्स ऑफ नेटवर्क्स. देर आर 3 टाईप्स ऑफ नेटवर्क्स. वाईड एरिया नेटवर्क WAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क MAN अँड लोकल एरिया नेटवर्क LAN. ओके, फर्स्ट लेट्स सी व्हॉट इज वाईड एरिया नेटवर्क. नावावरूनच आपण कळतं की त्याचा कव्हरेज एरिया कसा आहे, वाईड एरिया म्हणजे लार्जेस्ट कव्हरेज एरिया आहे. ओके, सो वेन 2 टर्मिनल्स वॉन्ट टू कम्युनिकेट दे आर टू लॉंग फ्रॉम इच अदर. जेव्हा टर्मिनल 2 नोडमध्ये असणारं डिस्टन्स हे लॉंग डिस्टन्स आहे त्यावेळी ते नेटवर्कला काय म्हणणार आपण, वाईड एरिया नेटवर्क. धिस नेटवर्क कवर्स लार्ज एरिया सच ॲज स्टेट्स अँड कंट्रीज. ओके, 2 वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा कंट्रीजमध्ये जे कम्युनिकेशन होतं वी कॉल इट ॲज वाईड एरिया नेटवर्क्स. मोस्ट WANs दे आर टेलिफोन सिस्टीम्स, द डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन that has network covering whole area of India. ह्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय एक्झाम्पल आहे, BSNL. BSNL इज एक्झाम्पल ऑफ WAN. ओके, त्याच्याबरोबर आणखीन कोणकोणते एक्झाम्पल आहेत WANचे, तर मोबाईल नेटवर्क. ओके, सो
ह्याच्यामध्ये यूज होणारं मीडियम कोणतं आहे, तर रेडिओ वेव्ह यूज केल्या जातात. रेडिओ वेव्ज आर यूज and in case of satellite communication microwave frequency is used and satellite is used as relay station. Internet is also example of WAN. So this is all about wide area network. Now next is metropolitan area network. Metropolitan area म्हणजे काय, नेटवर्क विदिन ए सिटी. एखाद्या सिटीमध्ये जे नेटवर्क यूज केलं जातं त्याला मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मॅन इज सिटी केबल सर्व्हिस. आपल्या सिटीमध्ये जे काही केबल सर्व्हिस वर्क करतं ते एक्झाम्पल कसलं आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कचं आहे. ओके, दिस सिस्टीम पिकअप द सिग्नल फ्रॉम सॅटेलाईट बाय युझिंग अँटिना, देन ब्रॉडकास्ट द सिग्नल बाय युझिंग कोॲक्सियल केबल. इन दिस केस टी व्ही सेट इज कन्सिडर्ड ॲज ए नोड. नोड काय आहेत, तर प्रत्येकाच्या घरातले टी व्ही हे नोड आहेत. ओके, आणि मग त्या नोडला येणारा सिग्नलला कसा येतो, पहिल्यांदा तो सिग्नल येतो सॅटेलाईटकडून येतो, नंतर तो अँटिनाने कॅच केला जातो आणि नंतर तो सिग्नल कोॲक्सियल केबल यूज करून आपल्या घरापर्यंत पोचला जातो. सो दिस इज मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. नाव द नेक्स्ट इज लोकल एरिया नेटवर्क, लॅन. It is small and inexpensive network used to provide business access through digital network. This system is mostly used in computer communication. आता हे लॅन नेटवर्क म्हणजे काय, की एखादी कम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हायसेस शेअर करायचे असतील किंवा सगळ्या कम्प्युटरला भरपूर कम्प्युटर असतात लॅबमध्ये, तर त्या सगळ्या कम्प्युटरला इंटरनेट प्रोव्हाइड करायचं असेल, प्रिंटर शेअर करायचं असेल, एकच प्रिंटर सगळ्या कम्प्युटरकडून वापरला जाऊ शकतो. प्रत्येक कम्प्युटरला वेगवेगळ्या प्रिंटर जोडायची गरज नाही, वेगवेगळ्या स्कॅनर जोडायची गरज नाही. तर आपण नेटवर्क यूज करून काय करू शकतो, एकच जे काही डिव्हाइस आहे ते शेअर करू शकतो. सो त्यासाठी आपण काय करतो, लॅन नेटवर्क जे आहे ते यूज करतो. मग आता याची कॅपॅसिटी किती आहे, तर मोस्ट ऑफ द लॅन युजेस 10 to 100 युजर्स, बट दे हॅव कॅपॅसिटी अप टू 1000. नॉर्मली आपण किती 10 ते 100 यूज करतो, पण 1000पर्यंत 1000पर्यंत काय करू शकतो, वी कॅन यूज. ओके, इट इज मोस्टली यूज्ड इन बँक, ऑफिसेस, कंपनीज, computer institute. LAN is developed so that the number of users share expensive devices such as hard disk, printer, scanners, etc. LAN is also used to share software and data. Software पण आपण त्यांनी काय करू शकतो, LAN नेटवर्कनी शेअर करू शकतो. LAN network system uses many computers and they are connected by using central controlling computer which is known as server. Server is mostly the mainframe computer in case of LAN. So LAN network वर्क करण्यासाठी कशाची गरज असते, तर सर्व्हरची गरज असते, ज्याला आपण सेंट्रल कंट्रोलिंग कम्प्युटर असं सुद्धा म्हणू शकतो. नाऊ वी विल सी द टाईप्स ऑफ टोपोलॉजी. टोपोलॉजी म्हणजे काय, द मेथड्स ऑफ कनेक्टिंग लॅन नेटवर्क. लॅन नेटवर्क आपण कुठल्या कुठल्या मेथडनी कनेक्ट करू शकतो, दॅट इज नोन ॲज नेटवर्क टोपोलॉजी. The configuration or arrangement of connecting various nodes or station is known as network topology. Okay, there are 4 types of network topology. First is star LAN. Okay, star network. आता याच्यामध्ये कसं आहे, इट हॅज सेंट्रल कम्प्युटर ज्याला आपण सर्व्हर असं म्हणतो, अँड देर आर व्हेरियस नोड्स विच आर कनेक्टेड टू द मेनफ्रेम कम्प्युटर ऑर सर्व्हर. हा मधला जो आहे तो मेनफ्रेम कम्प्युटर आहे आणि बाकीचे जे कम्प्युटर आहेत त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज नोड. आता प्रत्येक केजला कुठे प्रिंटर कनेक्ट केलेला असेल, कुठे स्कॅनर कनेक्ट केलेला असेल, कुठे हार्ड डिस्क कनेक्ट केलेली असेल. ओके, सो बाय युझिंग मेनफ्रेम कम्प्युटर आपण काय करू शकतो, ईच अँड एव्हरी नोड इन दिस नेटवर्क कॅन शेअर ऑल द डिव्हायसेस विच आर कनेक्टेड. म्हणजे हार्ड डिस्क असेल, स्कॅनर असेल, प्रिंटर असेल, ते कनेक्ट करू शकतो. पण ह्याच्यामध्ये कसं असतं, इन केस ऑफ स्टार लॅन नेटवर्क the configuration is commonly used to connect many terminals and
computer to mainframe computer. The star LAN is used in private telephone exchange used in offices known as private branch exchange PBX. म्हणजे टेलिफोन एक्सचेंजमध्ये पण ही टोपोलॉजी यूज केली जाते. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, द कम्युनिकेशन टेक्स प्लेस ओनली थ्रू द सेंट्रल कंट्रोलर और मेन फ्रेम कम्प्युटर. म्हणजे सपोज टर्मिनल 1 want to communicate with 5, then it can communicate through 2 only. 2 is mainframe computer. सो डेटा कसा ट्रान्सफर होणार आहे, 1 कडून 2 कडे जाणार, नंतर 2 कडून 5 कडे जाणार, किंवा 5 कडून 2 कडे जाणार, नंतर 2 कडून 1 कडे जाणार. तसंच इथे सपोज 3 आणि 7ला कम्युनिकेट करायचं असेल तर 3 काय करणार, 3 कडून डेटा 2 कडे जाणार, 2 कडून नंतर 7 कडे जाणार, तसंच 7 कडून 2 कडे जाणार, 2 कडून 3 कडे जाणार. सो कम्युनिकेशन टेक्स प्लेस इन दिस वे. आता स्टार लाईन आहे म्हणजे काय, स्टार फॉर्ममध्ये ते नसतं. ओके, फिजिकल अरेंजमेंट तशी नसते. तर वायरिंग कसं असतं, दिसताना आपल्याला ते स्टारसारखं वायरिंग दिसतं, म्हणून आपण त्याला वी कॉल इट ॲज स्टार टोपोलॉजी. ओके, सो इन केस ऑफ स्टार लॅन द कम्युनिकेशन टेक्स प्लेस ओनली थ्रू दिस सेंट्रल कम्प्युटर और सेंट्रल कंट्रोलर विच इज नोन ॲज मेन फ्रेम कम्प्युटर. मग आता याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे की इफ द सर्व्हर फेल्स देन द होल सिस्टीम कोलॅप्स अँड स्पीड ऑफ डेटा ट्रान्सफर इज कम्पॅरेटिव्हली लो. ओके, कारण कसं आहे, शेअरिंग ऑफ डेटा मेनफ्रेम कम्प्युटरमधून होतो, डायरेक्ट कम्युनिकेशन इज नॉट पॉसिबल. त्यामुळे स्पीड जो आहे तो कसा आहे, स्लो आहे, आणि सर्व्हर फेल गेला तर पूर्ण नेटवर्क काय होतं, कोलॅप्स होतो. सो these are two main disadvantages of star LAN. The next type of LAN is ring LAN. ओके, इथे तुम्ही जर बघितलेत तर सगळे जे नोड आहेत ते कसे कनेक्ट केलेले आहेत, रिंग फॉर्ममध्ये कनेक्ट केलेले आहेत. ओके, या फॉर्ममध्ये कनेक्ट केलेले आहेत. आता याच्यामध्ये देर इज नो सेंट्रल कंट्रोलर. इथे कुठलाही मध्ये कंट्रोलर दिलेला नाही आहे. ऑल कम्प्युटर्स दे आर कनेक्टेड टू फॉर्म ए लूप, hence it is known as ring LAN. Here each station performs some controlling action, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, इंटरफेस सर्किटरी असं म्हणणार. प्रत्येकाकडे इंटरफेस सर्किट आहे. नाऊ द इन्फॉर्मेशन विच इज टू बी ट्रान्समिटेड बिटवीन टू स्टेशन दॅट स्टार्ट्स विथ ॲड्रेस ऑफ द स्टेशन टू विच मेसेज हॅज टू बी ट्रान्समिटेड. म्हणजे जेव्हा एखाद्या टर्मिनलकडून सपोज 1 कडून आपल्याला इथे 5 कडे इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन कशी जाते, इट हॅज ॲड्रेस ऑफ 5th कम्प्युटर. हा जो 5th नोड आहे त्याचा ॲड्रेस असतो. सो त्या ॲड्रेस इन्फॉर्मेशनसोबत सेंड केला जातो. अँड द मेसेज ट्रॅव्हल्स इन वन डायरेक्शन ओनली. एका डायरेक्शनमध्ये तो मेसेज काय होतो, ट्रॅव्हल होतो. इथे आल्यावर तो ॲड्रेस चेक केला जातो. मग इथे जेव्हा तो ॲड्रेस मॅच नाही होत मग पुढे येतो. इथे चेक केला जातो, नाही, पुढे येतो. इथे चेक केला जातो, नाही, मग इथे येतो. इथे आल्यावर ॲड्रेस मॅच झाल्यावर तो जो मेसेज आहे तो ह्या टर्मिनल नंबर 5पर्यंत पोहोचला जातो. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन जी आहे ती लूप फॉर्ममध्ये रोटेट होत राहते. पण आता याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे की सपोज आता 1 कडून 7ला जर ॲड्रेस मेसेज सेंड करायचा असेल तर तो कसा सेंड होत जाणार आहे, असा नाही जाणार आहे, पटकन 7 कडे नाही जाणार. तर तो ह्याच लूपमध्ये, ह्याच डायरेक्शनमध्ये तो काय होणार, चेक करणार. इथे आल्यावर मॅच होणार, नंतर तो मेसेज आहे तो 7पर्यंत जाणार. त्यामुळे ही प्रोसेस कशी आहे, एकदम स्लो प्रोसेस आहे ॲज कम्पेअर टू स्टार लॅन. स्टार लॅनपेक्षा स्लोएस्ट रिंग लॅन आहे. आणि प्लस अजून एक डिसॲडव्हान्टेज तो म्हणजे की सपोज वन ऑफ द नोड फेल्स, कुठलाही एक नोड जरी याच्यामध्ये फेल गेला तरी पूर्ण नेटवर्क काय होतो, कोलॅप्स होतो. सो रिंग लॅन इज नॉट जनरली यूज. मोस्ट ऑफ द टाइम स्टार लॅन इज यूज्ड. नेक्स्ट टाईप ऑफ लॅन इज बस लॅन. आता याच्यामध्ये काय केलं जातं, हिअर बस इज नथिंग बट इट इज कॉमन केबल विच इज यूज टू ट्रान्समिट अँड रिसीव द डेटा अँड द डेटा फ्लो इज बाय डायरेक्शनल. हा वर्ड विसरू नका, बाय डायरेक्शनल. MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये बसमध्ये कसं असतं, डेटा ट्रान्समिशन और डेटा जो सेंड केला जातो तो कसा आहे, बाय डायरेक्शनल डेटा आहे. सो इट offers bi-directional communication. Any station which is able to send or receive the data
through bus can communicate here. ओके, सपोज 1 वॉन्ट टू कम्युनिकेट विथ 4, तर काय होणार आहे, 1पासून डेटा डायरेक्ट ह्या बसमधून किंवा या केबलमधून 4पर्यंत जाणार. त्याच्यामध्ये कुठलाही मध्ये नोड नाही आहे. ओके, सो डायरेक्टली जो आहे डेटा तो इथे ट्रान्सफर होणार आहे. ओके, हिअर द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिस्टीम इज फास्ट स्पीड. त्याच्यामुळे आपल्याला स्पीड काय मिळतो, फास्ट मिळतो. अँड नो नीड ऑफ कंट्रोलिंग कम्प्युटर, कुठलाही सेंट्रल कंट्रोलर नाही आहे किंवा कंट्रोलिंग कम्प्युटर नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, इफ एनी ऑफ द नोड फेल, यातला कुठलाही नोड जरी फेल झाला तरी त्याचा इफेक्ट नेटवर्कवर होत नाही. सो इफ एनी ऑफ द कम्प्युटर फेल्स देन इट विल नॉट अफेक्ट द एंटायर सिस्टीम अँड वी कॅन एक्सपांड द सिस्टीम इझिली. याच्यामध्ये इझिली आपण नंबर ऑफ नोड्स काय करू शकतो, ॲड करू शकतो. नंबर ऑफ कम्प्युटर्स इझिली याच्यामध्ये ॲड केले जातात. सो दिस इज यूज ऑफ बस लॅन. 4th वन इज हायब्रिड लॅन, पण तो आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे त्यामुळे आपण तो घेणार नाही आहोत. सो बेसिकली वी लर्न 3 टाईप्स ऑफ लॅन. फर्स्ट वॉज स्टार लॅन, देन रिंग और बस. थर्ड टाइप is bus LAN. Okay, so these are 3 types of LAN network which are used, and out of that star is very cheap network, so most of the time star network is used. and जेव्हा आपल्याला प्रिसाइज नेटवर्कची गरज असते, मोठ्या नंबर ऑफ नोड्स जे असतात ते जास्त असतात, त्यावेळी आपण काय करतो, वी प्रिफर बस लॅन. आता आपल्याला माहिती आहे की कुठलंही नेटवर्क सेटअप करण्यासाठी कशाची गरज असते, वी रिक्वायर केबल. आउट ऑफ ऑल केबल्स विच इज द most useful cable, that is fiber optic cable. Now we will see the applications of fiber optic cable. कुठे कुठे आपण fiber optic cable यूज करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल फायबर ऑप्टिक केबलचे फायदे म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅव्हल होणारा सिग्नल हा कसा असतो, लाईट फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे त्याचे फायदे काय आहेत बघा, इट कॅन बी यूज फॉर लॉंग डिस्टन्स टेलिफोन्स कम्युनिकेशन. देन it is used for interconnection between TV transmitter and TV studio, then military based system, CCTV, LAN man, then aircraft control, aircraft communication. It is also used in